तैसे दयाळुत्व आपले मने हातापाया आणि तले मग तेत उपजविले अहिंसेते. ग्रंथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13. तैसे दयाळुत्व आपुले मने हातापाया आणले मग तेत उपजविले अहिंसेते. मानवी जीवनातील अहिंसेचं महत्त्व सांगणारी ही ओवी आहे. हिंसा आणि अहिंसा याच्या सविस्तर आणि व्यापक अशा व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. हिंसा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने एकच गोष्ट येते, हिंसा म्हणजे एखाद्याचा खून करणे. परंतु ज्ञानोबाच्या लेखी हिंसा या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आहे. केवळ एखाद्याचा खून करणे म्हणजेच हिंसा नव्हे, तर हिंसा आणि अहिंसा याच्या व्याख्या सांगताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत बोलतायत. माऊली बोलते, शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे रहाटने ते अहिंसे रूप जाण. काय म्हटलंय? शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे रहाटने ते अहिंसे रूप जाण. आपल्या शरीरानं, वाचेनं आणि मनानं अशा कृती कराव्यात की ज्यामुळे समोरच्या माणसाला सुख होईल. शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे, आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं अशा कृती कराव्यात की ज्यामुळे समोरच्या माणसाला सुख होईल, त्याला अहिंसा म्हणतात. आणि आपल्या शारीरिक, मानसिक आणि वाचिक कृतीने समोरचा मनुष्य जर दुःखी झाला तर त्याला हिंसा म्हणतात. ढोबळमानानं हिंसा म्हटले की आमच्या डोळ्यापुढे एकच चित्र येतं, एखाद्याचा मर्डर करणे, एखाद्याचा खून करणे म्हणजे हिंसा. एवढी तुटपुंजी व्याख्या ज्ञानोबाच्या लेखी नाहीये हिंसेची. आपल्या शारीरिक, मानसिक आणि वाचिक कृतीतून समोरच्याला दुःखी करणं म्हणजे हिंसा. आपल्या शारीरिक, मानसिक आणि वाचिक कृतीतून समोरच्याला सुखी करणं म्हणजे अहिंसा. आणि म्हणून साहजिकच अहिंसेचे आणि हिंसेचे 3 प्रकार पडतात. हिंसा ही 3 प्रकारची असते. शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा आणि वाचिक हिंसा. शारीरिक हिंसा तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे शारीरिक हिंसा काय ते कळेल. शारीरिक हिंसा आपण काय बोललोय की हिंसा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे फक्त एखाद्याचा खून किंवा एखाद्याचा मर्डर येतो. तर हिंसेची व्याख्या एवढी छोटीशी मर्यादित नाहीये. हिंसा ही 3 प्रकारची आहे. आपल्या शारीरिक, मानसिक आणि वाचिक कृतीतून समोरच्याला दुःखी करणं म्हणजे हिंसा. आणि ही हिंसा 3 प्रकारची आहे: शारीरिक हिंसा, वाचिक हिंसा आणि मानसिक हिंसा. तर प्रथमतः आपण शारीरिक हिंसा पाहतोय. आपल्या घरामध्ये एखाद्या माणसानं आपल्याला पाणी मागितलं आणि आपण त्याला स्पष्ट नकार दिला, हे मी पाणी देत नाही. थोड्या वेळाने तो मनुष्य पुन्हा म्हटला, रे दे ना मला पाणी. ज्याला पाणी मागितले तो गेला, त्यांनी ग्लास पाण्याचा घेतलाय, नेलाय आणि त्याच्या समोर आपटलाय, म्हणला धर डोस. पहिल्यांदा पाणी मागितलं तेव्हा पाण्याला नकार दिला, पाणी दिलं नाही. दुसऱ्यांदा पाणी दिलंय पण तिरस्कारानं दिलंय, नेलंय, ग्लास आपटलाय, धर डोस. या दोन्हीही कृतीतून समोरच्या माणसाला आपण दुःखी केलंय. आणि आपल्या शारीरिक कृतीतून समोरच्याला दुःखी करणं म्हणजेच हिंसा.
शारीरिक हिंसा. पहिल्यांदा पाणी देत नाही असा नकार दिल्यामुळं समोरचा मनुष्य दुःखी झालाय. दुसऱ्या कृतीत पाणी दिलंय पण तिरस्काराने दिलंय, ग्लास आदळलाय, धर ढोस. या दोन्ही कृतीमध्ये आपण समोरच्या माणसाला दुःखी केलंय. पहिल्यांदा पाणी दिलं नाही, दुसऱ्यांदा दिलंय पण तिरस्काराने दिलंय. दोन्ही कृतीत समोरचा मनुष्य आपण दुखावलाय. आणि आपल्या कोणत्याही शारीरिक कृतीतून समोरच्या माणसाला दुखावणं म्हणजेच हिंसा. संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचे 9 वाजलेत, नवरा पलंगावर झोपलाय आणि नवऱ्याने बायकोला सांगितलं, अगं उशी घे ग. बायको म्हणली, उठून घ्या, मी किचन वाटा पुसते, भांडे आवरते, उठून घ्या. 5 मिनिट झालं. नवरा म्हणता, अगं झाला असेल ना वटा पुसायचा, दे ना मला उशी. बायकोने उशी घेतली आणि नवऱ्याच्या थोबाडावरच फेकली, धरा घ्या. पहिल्यांदा बायकोने उशी दिली नाही, नवरा दुःखी झाला. दुसऱ्यांदा बायकोने उशी दिली पण तिरस्काराने नवऱ्याच्या थोबाडावरच फेकली, धरा घ्या. या बायकोच्या दोन्ही कृतीतून नवरा दुःखी झाला. आपल्या कोणत्याही शारीरिक कृतीतून समोरचा मनुष्य दुःखी होणं ही हिंसा असते. हिंसेने आपल्याला पाप लागतं आणि पाप आपल्याला सरळ नरकाला घेऊन जातं. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरासमोर विठ्ठलाच्या दर्शनाला उभे आहेत, गच्च बारी लागलीये, त्या 7 मजल्यात फिरतायत. सहज एखाद्या माणसाचा पाय तुमच्या पायावर पडला, पाय तुडवला, सहज पडलाय, मुद्दाम नाही, सहज दर्शनाला उभेत, गर्दी आहे, रेटारेटी आहे, सहज एखाद्या माणसाचा पाय तुमच्या पायावर पडलाय. पायावर पाय पडला तसंच त्या माणसाने घेतली, कोपरखिळी घातली आणि त्या माणसाला 2 शिव्या घातल्या. भगवंताची ही इच्छा आहे की जग आणि देव यांचे 2 तुकडे करू नका. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखीते अगवाची मी. विटेवर उभा असलेला विठ्ठल ही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं ही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे, विठ्ठल त्याचाच उद्धार करतो, त्याच्यावरच कृपा करतो. विठ्ठल परमात्मा त्यालाच भेटतो. विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं वेगळी, असा भेद केला की देव दुरावतो. अर्जुनाला खडसावलंय देवानं. देव बोलतायत गीतेमध्ये, ऐसे देखोनी किरीटी भेदू सुसी हनपोटी, तरी जन्माच्या कोटी न लहासी रिगो. अर्जुना, कोट्यावधी जन्म घेतलेस तर तुझा जन्म मृत्यूचा फेरा चुकणार नाही आणि माझं नखही तुला पाहायला मिळणार नाही. कधी? जर देव आणि जग याच्यात भेद केलास तर. जग हाच देव. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उकिते अगवेची मी. जग आणि देव यांचे 2, जगातून देव सरकवला, जग वेगळा आणि देव वेगळा केला की देव दुरावला. जग हाच देव. हे समस्त ही श्री वासुदेव. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. दर्शनाला उभे, गर्दी आहे, सहज एखाद्याचा पाय तुमच्या पायावर पडलाय, सहज, सभागती, मुद्दाम नाही, सहज पडलाय. समोरचा सॉरी म्हणतोय तरी कण त्याला कोपरखिळी घालायची, 2 शिव्या घालायचा आणि ढकलून द्यायच्या. ती कोपरखिळी प्रत्यक्षात विठ्ठलाला मारली, त्या माणसाला नाही, विठ्ठलाला मारली. तुमच्या हातून हिंसा घडली. तुमच्या शारीरिक कृतीने समोरचा मनुष्य दुखावला रे दुखावला, तुमच्या हातून हिंसा घडली. हिंसेने पाप लागतं, पापाने अधोगती होते. कोणतीही शारीरिक कृती, त्या कृतीने समोरचा मनुष्य दुःखी झाला, तिला हिंसा म्हणतात. आणि कोणतीही शारीरिक कृती जिने समोरचा मनुष्य सुखी झाला, त्याला अहिंसा म्हणतात. रस्त्यानं चाललाय, एखादा म्हातारा माणूस आहे, मोठं गवताचं गाठोड आहे, वयस्कर माणूस आहे, उचलत नाही. हा मोठा साहेब आहे, कारमध्ये बसून चाललाय. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याने आवाज दिला, हो साहेब जरा थांबव, मला गाठोडं उचलून द्या, मी म्हातारा आहे, 70 वर्ष उचलत नाही, गाठोडं उचलून द्या.
कार उभी करा, खाली उतरा, क्लास 1 नाही सुपर क्लास 1 असा त्या म्हाताऱ्याला गाठोडा उचलून द्या, म्हातारा सुखी होतो, ही अहिंसा आहे. पण मी उचलू लागत नाही म्हणणं, म्हातारा दुःखी झाला, ही हिंसा आहे. आपल्या कोणत्याही शारीरिक कृतीतून समोरच्याला दुःखी करणं ही हिंसा आहे. एखाद्या रस्त्याने आंधळा चाललाय, विनंती करतो, साहेब साहेब दिसत नाही, आंधळ्याला रस्ता क्रॉस करून द्या, रस्ता क्रॉस करून द्या, अहिंसा आहे. पण मी करत नाही म्हणणं ही हिंसा आहे. आपल्या प्रत्येक शारीरिक कृतीने अशी शारीरिक कृती करा की त्या कृतीने समोरचा मनुष्य सुखावेल, ती अहिंसा आहे. आणि आपली प्रत्येक शारीरिक कृती की जिच्यामुळे समोरचा मनुष्य दुखावेल, ती हिंसा आहे. म्हणून हिंसेकडे पाहताना मी का बोलतोय की पावलोपावली घरामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये सातत्याने हिंसा करत असतो आणि आम्हाला तिचा पताही नसतो. हिंसेने आमच्या पदरी पाप येतं, पापाने अधोगती होते, मनुष्य नरकाला जातो. म्हणून कुठलीही शारीरिक कृती आमच्या अशा अशा कल्पना म्हणल्या, हिंसा 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 म्हणलं की आम्हाला वाटतं हिंसा म्हणजे खून करणे, एखाद्याचा मर्डर करणे. ते तर आहेच, हिंसा म्हणजे मर्डर आणि खून तर आहेच. पण ज्ञानोबरायाच्या लेखी हिंसेची व्याख्या इतकी छोटीशी, तुटपुंजी आणि मर्यादित नाहीये. ज्ञानोबरायांनी खडसावून सांगितलंय, शरीरे वाचा मानसे जगाची सुखोद्देश रहाटणे ते अहिंसे रूप झालं. आपल्या कोणत्याही शारीरिक कृतीतून आपल्या वाणीनं आणि आपल्या मनानं समोरच्याला सातत्यानं सुखी करावं, ती अहिंसा आहे. आणि आपल्या शारीरिक कृतीतून आपल्या वाचेनं आणि मनानं समोरच्याला दुःखी करणं ही हिंसा आहे. आणि पावलोपावली आम्ही हिंसा करतो, पापाचे भागीदार बनतो आणि अधोगतीला जातो. शारीरिक हिंसा, कुठल्याही शारीरिक कृतीनं समोरच्याला दुःखी करणं ही हिंसा आहे. आणि कुठल्याही शारीरिक कृतीनं समोरच्याला सुखी करणं ही अहिंसा आहे. थोडं पुढे चला, मानसिक हिंसा. आपल्या मनानं समोरच्याचं चांगलं चिंतवणं ही मानसिक अहिंसा आहे. आणि आपल्या मनानं समोरच्याचं वाईट चिंतवणं ही मानसिक हिंसा आहे. शेजाऱ्याचा मुलगा MBBS ला लागला, मी काय विधान केलंय, आपल्या मनानं कुणाचंही चांगलं चिंतवणं, मी मानसिक हिंसा बोलतोय, शारीरिक बोललो, मानसिक बोलतोय. आपल्या मनानं कुणाचंही चांगलं चिंतवणं ही मानसिक अहिंसा आहे. आणि आपल्या मनानं कुणाचंही वाईट चिंतवणं ही मानसिक हिंसा आहे. शेजाऱ्याचा मुलगा MBBS ला लागला, आमचा जळफळाट होतो, आमच्या पोटात वायगोळा उठतो, मोठा गोळा उठतो. कॉप्या केल्या असतील, पैसे दिले असतील, लागले तरी का दरवर्षी पास थोडंच होत आहे. लय अवघड असते MBBS, दरवर्षी थोडंच पास होत आहे. बरं झालं मी तर का त्याचा दवाखाना चालणार आहे का? आज 56 डॉक्टर पडलेत गलीबोळानी, आणि दवाखाना टाकायचं म्हणलं तर बँकेचं कर्ज उपसावं लागल. आता ते फिटतंय का? लागू द्या, काय करणार आहे? चलतं का त्याचा दवाखाना? तुला करायचं काय? तुला घेणं काय? तुझ्या पोटात गोळा का उठायला? ते लागलंय ना. पण नाही 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 हो, असूया प्रवृत्ती मानसिक हिंसा आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं न देखवणं ही मानसिक हिंसा आहे. नरवरा बोलले, विद्या विनोद विभवे देखे पुढीलाचे निदैवे तब तब रोषु दुनावे तो क्रोधोगा. विद्या विनोद विभवे देखे पुढीलाचे निदैवे, पुढच्या माणसाच्या दैवानं त्याला विद्या लाभली, वैभव लाभलंय, विद्या लाभली, वैभव लाभलंय, त्याला लाभलंय, पण तुमचा जळफळाट झाला, ही मानसिक हिंसा आहे. असूया प्रवृत्ती. समोरच्याला वैभव लावलं, तुम्ही आनंदी व्हा, मानसिक अहिंसा आहे. समोरच्याला वैभव लाभलं, तुम्ही दुःखी झालात, तुमचा जळफळाट झाला, मानसिक हिंसा आहे. विद्या विनोद विभवे देखे पुढीलाचे निदैवे तव तव रोषु दुनावे तो क्रोधुगा. ज्ञानोबा आहे. लागले ना पोरगा मेडिकलला, आनंद माना,
पण तुमचा जळफळाट होतो, ही मानसिक हिंसा आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं फार सोपं असतं. माझं वाक्य नीट ऐका. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं फार सोपं असतं, पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी होणं फार अवघड असतं. आणि जो दुसऱ्याच्या सुखानं सुखावतो तो महात्मा असतो, संत पदाकडे ज्याची वाटचाल चालू असते. तैसा परसुखे जाय सुखावतो, पावो जो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतो. ज्ञानोबा आहे, पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार लागला, पण त्याचा पायासोबत डोळ्याने आनंद लुटला. तो गारवा डोळ्यालाही झोंबला. पावो जो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, माऊली बोलते, पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायाला गार लागलाय, आनंद पायाने लुटलाय, त्यासोबत डोळेही सुखावले, आनंद डोळ्यानेही लुटला. दुसऱ्याच्या घरात आनंद उत्सव आलाय, सुख आलंय, आपल्यालाही सुख व्हावं. पायाखाली बर्फाचा खडा, आनंद पायाला, मजा डोळ्यानेही लुटली. दुसऱ्याच्या घरात वैभव आलं, तो मजा लुटतोय, आनंद आपल्यालाही व्हावा, ही मानसिक अहिंसा आहे. पण दुसऱ्याच्या घरात सुख आणि वैभव आलं आणि आमचा जळफळाट झाला, ही मानसिक हिंसा आहे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं, ही अहिंसा आहे. नवराज बोलतायत, पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाच्याने. पायात काटा मोडलाय, एकट्या पायालाच दुःख व्हावं, पण तेवढ्यावर भागलं नाही. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाच्याने. पहिल्या वेळीत काय म्हणले? हो, पावो जो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतो. दुसऱ्यात बोलतायत, पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाच्याने. पायात काटा मोडलाय, पायाला वेदना झाल्या, कळ काळजाला लागली, व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाच्याने. दुसऱ्याच्या घरात दुःख आलं, आम्ही दुःखी व्हावं, दुसऱ्याच्या घरात सुख आलं, आम्ही सुखी व्हावं, ही मानसिक अहिंसा आहे. पण आम्ही या पद्धतीने जगतो की दुसऱ्याच्या घरात सुख आलं की आमचा जळफळाट होतो, मानसिक हिंसा आहे. दुसऱ्याच्या घरात दुःख आलं की आम्हाला आनंद होतो, मानसिक हिंसा आहे. आम्ही पापाचे भागीदार होतो. ज्ञानोबा बोलतात, असं करू नका. दुसऱ्याच्या घरात सुख आलं तुम्ही सुखी व्हा, दुसऱ्याच्या घरात दुःख आलं तुम्ही दुःखी व्हा, ही मानसिक अहिंसा आहे. तुकोबाराय बोलले का अभंगामध्ये, तुका म्हणे एका देहीचे अवयव, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अभंगाचा शेवट येतो. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. कोणत्याही अवयवानं घेतलेला भोग हा जीवानच घेतलेला भोग असतो. म्हणूनच ज्ञानोबा बोलले, पायात काटा मोडाय, पायाला वेदना, सोबत जीवालाही वेदना, काळजालाही वेदना. बर्फाचा खडा पायाला, पायाला आनंद, सोबत डोळ्यालाही आनंद. पायाला बर्फाचा खडा, पायालाच आनंद व्हावा, डोळ्याने का खुश व्हावं, पण सोबत डोळेही खुश झाले. पायात काटा मोडा, पायाने रडावं, काळजाने का रडावं, सोबत काळीजही रडावं. तुकोबा इथे हेच सांगतायत, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. शरीरातल्या कुठल्याही अवयवानं सुखाचा किंवा दुःखाचा भोग घेतला तो जीवानच घेतलेला सुख दुःखाचा भोग असतो. तसं जगात एक पांडुरंग परमात्माच नटलाय. समोरच्याचं वाईट चिंतिलं, पांडुरंगाचंच वाईट चिंतिलं. समोरच्याला शिवी दिली, पांडुरंगाला शिवी दिली. समोरच्याचं वाटोळं केलं, पांडुरंगाचंच वाटोळं केलं. समोरच्याचं चांगलं केलं, पांडुरंगाचंच चांगलं केलं. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. इथं तुकोबारा बोलतात, विष्णू मन जय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्मा मंगळ. जगात विष्णुमय आहे, भेद करू नका. जगात विष्णू परमात्माच लटलाय. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. हे तुम्ही माझ्या पुढे बसलायत, हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही माणसं नाहीत, पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. त्याचा हृदया माझी मी राम. तुम्ही निमित्त मात्र, हृदयात राम आहे, तुम्ही रामच आहात. पण अहंकारात बद्ध असल्यामुळे पांडुरंगापासून थोडे वेगळा आहेत. अहंकार टाका, तुम्ही रामच आहात. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला.
म्हणून शरीरातील कुठल्याही अवयवाने घेतलेला भोग हा जीवानच घेतलेला भोग असतो, सुख असो की दुःख असो. तसं जगातल्या कुठल्याही माणसाला दिलेला त्रास हा पांडुरंगाला दिलेला त्रास असतो. समोरच्याचं वाईट केलं, पांडुरंगाचं केलं. समोरच्याला शिवी दिली, पांडुरंगाला दिली. त्याचं वाटोळ केलं, पांडुरंगाचं वाटोळ केलं. समोरच्याचं चांगलं केलं, पांडुरंगाचं चांगलं केलं. मग समोरच्याचं शिवी दिली, त्याचं वाटोळ केलं, तर पांडुरंगाचं वाटोळ आहे, तर पांडुरंग तुमच्यावर कृपा करील का? ही हिंसा आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक कृतीनं समोरच्याला दुखावणं ही हिंसा आहे. एकदा एका माणसाला, आम्ही कसे जेलस असतो, असूया प्रवृत्ती, समोरच्याचं बरं झालेलं देखवतच नाही, पिताडच खवळत. समोरच्याचं बरं झालं, काही काही माणसं अशा वृत्तीचे असतात, समोरच्याचं बरं झालं की पिताड खवळत, वाटतं काय करू आता. मानसिक हिंसा आहे. हिंसा मला वाटतं खून करणं म्हणजेच हिंसा आहे. नाही 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 नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतन ही हिंसा आहे. शारीरिक दृष्टीने समोरच्या उपयोगीनं पण ही हिंसा आहे. वाणीने तुम्हाला कोणाला टाकून बोलणं ही हिंसा आहे. हिंसेने पाप आणि पापाने नरक. दुसऱ्याचं बरं झालेलं देखवत नाही, मानसिक हिंसा आहे. एकदा एका माणसाला तपश्चर्या केली आणि त्याला भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर समोर येऊन उभे राहिले आणि म्हणले, माग तुला काय मागायचं. ते लेकरं दापा तेवढे. एका माणसानं तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रसन्न झाले, समोर येऊन उभे राहिले. म्हणले, माग भक्ता तुला काय मागायचं. हा मनुष्य साधा बळा होता, असूया प्रवृत्तीचा होता, पण साधा बळा. म्हणले, आता काय मागावं देवाला. म्हणले, देवा तुम्हीच द्या काय द्यायचं. मी कशाबद्दल दृष्टांत सांगतोय हा मुद्दा लक्षात घ्या. दुसऱ्याचं बरं झाल्याने ज्याचा जळफळाट होतो ती मानसिक हिंसा आहे. याबद्दल आपण दृष्टांत सांगतोय की एका माणसाने तपश्चर्या केली भगवान शंकराची, आणि भगवान शंकर प्रसन्न झाले, समोर येऊन उभा राहिलेत आणि म्हणतात, वर माग. तो बोलतो की देवा मला काय वर मागा कळना गेलं, मी गडबडले, गोंधळले, तुम्हीच काय द्यायचं द्या. भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे, मी तुला 1 घंटा देतो म्हणले, आणि घंटा तू सकाळी देवघरात पूजा करत असताना वाजवायची, तुझे मागशील ते तुला मिळेल. पण म्हणले एक अट आहे. म्हणले काय. घंटा वाजवल्यावर तू जे मागशील ते तुला मिळेल, पण तुझ्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. तुझ्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. हे म्हणलं असं कसं काय देवा, हे तर रंडी खेळणं झालं. काय म्हणतो देवाला, देवा तुम्ही रंडी खेळायले, कळतं नाही रंडी खेळणं. रंडीच म्हणतात ना, गोट्या विठ्ठल दांडू, रडकं खेळणं, खोटं खेळणं. देवा म्हणले तुम्ही रंडी खेळायले. म्हणले तू रंडी म्हणलं तर काही म्हण, पण तुला ही आट मान्य करावं लागेल. मी तुला आधी म्हणलं होतं काय मागायचं माग, तुम्हाला मला कळत नाही, मला द्या म्हणले, मग आता मी आट घातली तुला, मी दिलंय ना, माझी आट आहे, तू मागशील ते मिळेल, पण जेवढं तुला मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. नसतं ती घंटा वापस दे, मी चाललो. याला पंचायत पडली ना. ठीक आहे द्या म्हणले, देवा आता नावेला झाला, द्या म्हणले, देऊन टाका. घेतली घंटा, घरी आला. उतावळी झाला होता, रात्री झोप आहे ना, कधी दिवस उगवतो, घंटीचा प्रयोग करायचा आहे, काम करते का नाही. उठला तामटात, आंघोळ भंगोळ केली आणि बसला देवाऱ्या पुढे जाऊन. वाजवली घंटी. घंटी वाजवली की म्हणला, देवा मला 1 पोतं गहू द्या. दणकन दारात 1 गहू पोतं. पटकन देवपूजा उरकली. शेजाऱ्याचं काय झालं बघायचं होतं ना, तिकडे डबल. उठला पटकन देवपूजा ओटापलीन गेला, बघतो तर शेजारच्या दारात 2 पोते गहू. याचा माथा ठणकला. तपश्चर्या मी केली आणि 2 पोते तिकडं. दुसऱ्या दिवशी आंघोळ केली, पूजेला बसला, घंटी वाजवली. म्हणले देवा मला 5 गाई द्या. याच्या दारात 5 गाई. शेजारी बघतो तर 10 गाई. याचं 25 लिटर दूध चाललं डेअरीला, शेजाऱ्याचं 50 लिटर चाललं. काळजात गोळा उठायला लागला. देखो ना, हा मानसिक हिंसा. देखो ना, याची 1 माडी तर शेजाऱ्याच्या 2 माड्या. याच्यापेक्षा जलद गतीनं शेजारी डबल श्रीमंत होऊ लागला. खपाना गेलं. तळमळ 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 तळमळ. काय करू काय करू काय करू. पोटात सारखे गोळे उठायचे. आता हा माझ्यापेक्षा दुप्पट श्रीमंत व्हायला, काय करू.
पण बदमाश असतात अशी माणसं. एक युक्ती डोक्यात आणली. म्हणलं असं आहे, असं आहे म्हणला. दुप्पट श्रीमंत होतोय. हो म्हणला. आंघोळ केली सकाळी, बसला देवाच्या देवाऱ्या पुढे, वाजवली घंटी. म्हणला देवा माझा एक डोळा जाऊ दे, देवा माझा एक डोळा जाऊ दे. शेजाऱ्याचे दोन्ही डोळे गेले. शेजाऱ्याचे दोन्ही डोळे गेले. दुसऱ्याचं वाईट चिंतवणं मानसिक हिंसा आहे. होतोय श्रीमंत होऊ दे ना, दुसऱ्याच्या सुखानं सुखी हो, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी हो, ही मानसिक अहिंसा आहे. पण दुसऱ्याच्या दुःखानं आपल्याला सुख मिळतं आणि दुसऱ्याच्या सुखानं आम्ही दुःखी होतो. शेजारी श्रीमंत होतोय ना, होऊ दे ना, तू सुखी हो. पण नाही नाही, याचा पापुडा होऊ लागला. मानसिक हिंसा आहे. पण शेजाऱ्याचे दोन्ही डोळे गेले, पण याचा एक तरी गेलाच ना. शेजाऱ्यासाठी खड्डा खोदला, शेजारी पडला, पण हा बी खड्ड्यात पडला ना. म्हणी येत आपल्याकडे, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात आपणच पडतो. दुसऱ्याचं वाईट चिंतेला कधी ना कधी आपलंच वाईट होतं. शेजाऱ्याचे दोन्ही गेले, पण याचा एक तरी गेला. असूया प्रवृत्ती, दुसऱ्याचं बरं झालेलं न देखवणं, ही मानसिक हिंसा आहे. आणि मानसिक हिंसेने पाप लागतं. समोरच्याचं वाईट चिंतेलं, देवाचं वाईट चिंतेलं, देवाचा कोप होतो आणि आपलीच आपल्या संसारात बर्बादी होते. कोणाचं वाईट चिंतू नका, ही हिंसा आहे. इतराचं चांगलं चिंतन ही अहिंसा आहे. इतराचं वाईट चिंतन ही हिंसा आहे. एका माणसानं मला विचारलं, म्हणले डॉक्टर मोठे साहेब तुम्ही ज्ञानेश्वरी चांगली बोलता, म्हणले माझा एक प्रश्न सांगा ना. म्हणले काय रे बाबा. म्हणले माझं बरं कधी होईल. म्हणले मी काय ज्योतिषी आहे का, तुझं बरं कधी होईल सांगायला मी काय ज्योतिषी आहे का. नाही म्हणले तरी सांगा ना डॉक्टर साहेब, म्हणले तुमचा ज्ञानेश्वरी अभ्यास जरा सांगा ना, माझं बरं कधी होईल. म्हणलं मला काही शास्त्र, मला काही ज्योतिष पुराण वगैरे येत नाही, पण ज्ञानेश्वरीचा आढावा घेऊन एक सांगतो. म्हणलं तू म्हणतो ना माझं बरं कधी होईल. म्हणलं ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं झाल्याने तुला बरं वाटल, त्या दिवशी तुझं बरं होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं झाल्यावर तुला बरं वाटल, त्या दिवशी तुझं बरं होण्याची प्रक्रिया सुरू होईल. दुसऱ्याचं बरं झाल्याने तुम्हाला बरं वाटू द्या, तुमचं बरं होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही मानसिक अहिंसा आहे. आणि दुसऱ्याचं बरं झाल्याने तुम्हाला बरं नाही वाटलं, वाईट वाटलं, तर तुमचं वाईट होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही मानसिक हिंसा आहे. दुसऱ्याच्या सुखानं सुखावं, दुसऱ्याच्या दुःखानं दुखावं. तैसा पर सुखे जाय सुखावं. तो दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं. मन चंगा तो काटवट में गंगा. हमेशा इतराबद्दल चांगलं चिंतवा, तुमचं निश्चित चांगलं होईल. दुसऱ्याचं वाईट चिंतवणं मानसिक हिंसा, दुसऱ्याचं चांगलं चिंतवणं मानसिक अहिंसा आहे. थोडं पुढे चला. वाचिक हिंसा, शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, वाचिक हिंसा. जवळजवळ 99% माणसं, आपण वाचिक हिंसा बोलतोय, जवळजवळ 99% माणसं बोलूनच त्यावर विचार करतात. विचार करून बोलणारा एखादाच असतो. माझं वाक्य पुन्हा आहे का. 99% माणसं बोलून त्यावर विचार करतात. भस्कन बोलून जायचं आणि बोलल्यावर फसतावा येतो, पश्चाताप होतो. ज्याला बोललाय त्याला 8 दिवस करमत नाही आणि जो बोललाय त्यालाही 2 दिवस करमत नाही. क्रोधाचा शेवट नेहमी पश्चातापात होतो. श्वान शीघ्रकोपी अपना घात कर पापी. तुकोबार आहे. जो शीघ्रकोपी असतो तो कुत्रा असतो म्हणले तुकोबार आहे. श्वान शीघ्रकोपी अपना घात कर पापी. शीघ्रकोपी मनुष्य नसावा. भस्कन बोलून जातो आणि पुन्हा कपडा हात लावतो. अरे 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 उगाच बोललाय. ज्याला बोलला त्याला 8 दिवस करमत नाही आणि जो बोललाय त्यालाही 2 दिवस करमत नाही. नसतं बोललं तर बरं झालं असतं, नसतं बोललं तर बरं झालं असतं. क्रोधाचा शेवट नेहमी पश्चातापात होतो. म्हणून क्रोधाला आवरा. आणि क्रोधाला आवरायला राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. क्रोधाला आवरायला एकच औषध आहे, राम नाम. माणसं बोलतात, भस्कन बोलतात आणि बोलून त्यावर विचार करतात, विचार करून बोलत नाही. म्हणून जवळजवळ सगळेच बोलून त्यावर विचार करणारे असतात, विचार करून बोलणारा एखादाच असतो. हमेशा विचार करून बोलावं. शब्द हे शस्त्रासारखे असतात, करवती सारखे असतात, काळीच कापत जातात. आपल्याकडे म्हणी आहे,
मारलेला वळ बुजतो पण बोललेला मारले वळ बुजतो पण बोललेला तुम्ही जर बोलले गलिच्छ तर समोरच्याचं चित्त भंगतं. आणि तुकोबाराय बोलले भंगलिया चित्ता न ये कशाने सांदिता. कुठल्याही गोष्टीला सांगता येतं, काही फाटू द्या, सांगता येतं, ठिगळ देता येतं, दोरा घालता येतो, पण भंगलेल्या चित्ताला कशाने सांगता येत नाही. एकदा मन विटलं रे विटलं, पुन्हा ती मैत्री पुन्हा येत नाही. असते पण दाटू मोठी. मन भंगू देऊ नका. आणि मग मन बोलण्यातून भंगतं, मन बोलण्यातून भंगतं. चित्त भंगू देऊ नका. आपल्या बोलण्याने समोरच्याचं चित्त भंगलं, विटलं, नाराज झालं, ते भंगलं की भंगलं, पुन्हा तो ओरिजिनलपणा येत नाही. तुकोबाराय बोलतात भंगली या चित्ता न ये कशाने सांदिता. आणि आपल्या गलिच्छ वाणीने आपण समोरच्याचं चित्त भंगवत असतो, दुःखी करत असतो. आणि आपल्या गलिच्छ वाणीने समोरच्याला दुःखी करणं ही हिंसा आहे. हिंसेने पाप लागतं, पापाने अधोगती, मनुष्य नरकाला जातो. म्हणून हमेशा विचार करून बोलावं. मी म्हणतो माणसाला जर जीभ नसती तर माणूस बराच सुखी राहिला असता. रेडे महाराज, माणसाला जर जीभ नसती तर माणूस बराच सुखी राहिला असता. जगातील 99% भांडण जिभेमुळे, 99% भांडण जिभेमुळे. आणि म्हणून मी म्हटलं की जीभ नसती तर माणूस बराच सुखी राहिला असता. माणसाच्या दुःखाचं एकमेव कारण काय असेल तर ही जीभ आहे. मोठी चाटळ आहे. जगातली 99% भांडणं हे जिभेमुळेच उभे राहतात. एकदा दाताचं जिभेचं भांडण लागलं. दात भूषणात आले. कशात आले? भूषणात. त्यांना वाटलं आम्ही 32 आहेत आणि हाडकासारखे निबर आहेत. ही जीभ लवचिक मासकांडाची, हिची काय खात आहे? आम्ही तुटून पडत हिचा चेंदामेंदा करू. जिभेला धमकीवलं, हे जिभे या अदरक म्हणले आम्ही 32 आहेत, तुटून पडतो तुझा चेंदामेंदा करू, किमा करू. जीभ हसली, म्हणली खरंच काय? दाखवू का तुम्हाला? तुम्ही 32 आहेत, माझा चेंदामेंदा करताल, मी एकटीच आहे. पण माझ्यातून एक जर समोरच्याला गलिच्छ शब्द शिवी निघली आणि त्याला काय राग आला तर क्या ठोक्यात तुम्ही 32च्या 32 आउट. दुसरा ठोका एका ठोक्यात. बघू म्हणले मग काय होतं. तुम्ही म्हणता ना चेंदामेंदा करू, करा. पण मी एक जर शिवी दिली, जिभेने एक शिवी दिली आणि समोरच्याला राग आला, एका ठोक्यात 32 आउट. दाताने माघार घेतली. एकटी जीभ 32 दाताला भारी आहे. आणि जगातली कळ, जगातलं भांडण जर कशामुळे असेल तर केवळ एका जीभेमुळे. आणि ही वाचिक हिंसा आहे. वाणीचे एकूण ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये 12 दोष सांगितलेत. जिभेने आपण कशा कशा प्रकारे हिंसा करतो. ज्ञानोबाराय लिहितात 13व्या अध्यायात वाचेचे वाणीचे दोष 12 दोष सांगितले. वाचिक हिंसा. माऊली बोलते विरोधू वाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदानो, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा. एकूण 12 वाणीचे दोष आहेत. पुन्हा म्हणून दाखवतो एकदा. विरोधू वाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू. 6 झाले. छोटे रेडे महाराज 6 झाले. आटू वेगू विंदानो, आशा शंका प्रतारणू झाले 12. हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा. आटू विरोधू वादबळू हे 12 आपण थोडे फोडू, सविस्तर बोलू या वाणीच्या दोषावर. विरोधू वादबळू, प्राणी ताप डाळू, उपहास छळू, वर्मस्पर्श. विरोधू वादबळू. विरोधू विरोधात्मक बोलणं. गरज नसताना विरोध करायचा. गरज नसताना विरोध. अरे यावर्षी आपल्याला काल्याच्या दिवशी नुक्ती करायची, हे आपल्याला लापसी करायची, आपल्याला लापसी करायची. तुम्हाला नुक्ती करायची असली तर आपली वर्गणी नाही, मग पट्टी कॅन्सल. का रे बा? मला वाटतंय लापसीच करायची. विरोध विनाकारण, विनाकारण. कीर्तन 9 वाजता ठेवायचं नाही, 8 वाजता ठेवायचं. नाही तर आम्हाला सप्त्यात सहभाग घ्यायचा नाही. 8 वाजता कीर्तन. अरे 8 पर्यंत उरकत नाही, टाळ करायचे, जेवण खावणं. 9 पर्यंत उरकते, 9ला ठेव. मग आमचं जमत नाही, आम्ही सप्त्याच्या बाहेर. कीर्तन 8लाच ठेवायचं. याला त्यातलं काही कळत नाही.
पण एखादा महाराज नाही ते ठेवायचंच नाही, आमकाच ठेवायचं. कशामुळे मला काय माहित. विरोध, विनाकारण विरोध, विनाकारण विरोध वाणीचा दोष आहे, वाचिक हिंसा आहे. विनाकारण विरोध करू नका. काही कारण असावं जरूर विरोध करा. विनाकारण विरोध करू नका. हा वाणीचा दोष, हिंसा आहे, वाचिक हिंसा आहे. विरोध, वादबळ, अशी वाणी तोंडानं काढायची. भस 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 वेड वाईट बोलायचं, घाणघाण शिवाय द्यायच्या की ज्यांनी वाद उभा राहील. वाद बळू, वादाला बळ येईल. निंदात्मक बोलायचं, काही बोलायचं घाणघाण, ज्यांनी वादाला बळ येईल, भांडण होईल, हाणामारी होईल. वाचिक हिंसा आहे. तोंड टाकून बोलायचं, अपमानास्पद बोलायचं, वाद बळू, निंदा करायची, वादाला प्रेरणा मिळेल. निंदा केली की वाद उभा राहतो. द्रौपदीनं एकच शब्द दुर्योधनाला वापरला, एकच शब्द. आंधळ्याचा मुलगाही आंधळा आहे, एकच शब्द निंदा केली, एकच. इंद्रप्रस्थामध्ये महल पाहत असताना आंधळ्याचा मुलगाही आंधळा आहे. दुर्योधनाच्या डोक्यातली आळी सरकली, आळी. तुझ्याकडे बघल म्हणला एक दिवशी. आणि हे प्रकरण इतक्या लांब गेलं की द्रौपदीचं वस्त्र हरण झालं. माझ्या मांडीवर बस म्हणला. तिचे कपडे उतरण्यात आले. कशामुळं? आंधळ्याचा मुलगाही आंधळा असतो, एवढ्या एका शब्दावरून महाभारत घडलं. राज्य पांडवाला द्यायचं नाही, आम्हालाच पाहिजे, कौरव म्हणतायत. हा एक निमित्त आहे, पण महाभारताची खरी लढाई जर झाली कशामुळे असेल ते एका वाक्यामुळे. तुम्ही महाभारत वाचून बघा. आंधळ्याचा मुलगाही आंधळा आहे, या एका शब्दाचा दुर्योधनाला बदला घ्यायचा होता द्रौपदी सोबत, म्हणून हे सगळं रचलं आणि भरसभेत तिला विवस्त्र केलं. वाणीचा दोष. तुम्ही कुणी असा, दुर्योधन असा नाही तर द्रौपदी असा, तोंडाला लगाम देणं आवश्यक. वाद उभा राहील अशी वाणी वापरू नका. वाद तर उभा राहतोच, पण हिंसा घडते, दोष लागतो, पाप लागतं, आम्ही नरकाला जातो. शब्द दोन प्रकारचे असतात, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. नरवरा बोलले, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. नाकाचा विषय गंध आहे, डोळ्याचा विषय रूप आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे, कानाचा विषय शब्द आहे आणि जिभेचा विषय चव आहे. उदाहरण म्हणून फक्त कानाचा विषय सांगतो आणि पुढे चालतो. विषयांतर होईल आणि वेळही जाईल. निंदा ही कशी हिंसा करते, उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. शब्द कानाचा विषय. विषय म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना येतात. तो त्वचेच्या स्पर्शात विषय मोडतो, तो पडतोच विषय. विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाने भोगलेले 5 विषय. कानाचा विषय शब्द आहे. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. श्रवणद्वार म्हणजे कान. स्तुती हा कानाचा आवडता शब्द आहे, निंदा ही कानाचा नावडता शब्द आहे. स्तुतीपर शब्द कानावर पडला की माणसाला गुदगुल्या होतात. ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती निर्माण होते. राग म्हणजे प्रेम. आपण राग या शब्दाचा अर्थ राग म्हणजे क्रोध काढतो तसं नाही. शास्त्रामध्ये आपल्या भाषेत राग या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. राग द्वेष, राग, राग म्हणजे प्रेम. ज्यांनी आपली स्तुती केली तात्काळ स्तुती करणाऱ्याबद्दल राग निर्माण होतो अर्थात प्रेम निर्माण होतं. स्तुती प्रत्येक माणसाला प्रिय आहे. स्तुती केली तर मेलेला माणूसही घडीभर उठून बसेल आणि पुन्हा मरेल. स्तुती इतकी माणसाला प्रिय आहे. तुम्हाला तुमचा कुणाकून मतलब साधायचा असेल तर थोडी स्तुती करा, तुमचं काम झालं. तुम्हाला माझ्याकडून डोळ्याचं ऑपरेशन फुकट करायचंय, उगं मला बोलवा. मोठे साहेब तुम्ही आमके, मोठे साहेब तुम्ही तमके, डॉक्टर साहेब तुम्हाला येतं, तुम्ही लय चांगली ज्ञानेश्वरी सांगता, उगं गुदगुल्या करा मला, तुमचं ऑपरेशन मी फुकट केलं. माणसाला स्तुती हवी आहे. मनुष्य स्तुतीप्रिय आहे. समोरच्यानं स्तुती केली, स्तुतीपर शब्द कानावर पडला, ज्यांनी स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती निर्माण होते. आणि या रागातून या प्रीतीतून सद्वर्तन प्रेमाचा व्यवहार होतो आणि त्यातून पुण्य जन्माला येतो.
आता कुणी तुमची निंदा केली, निंदा शब्द कानावर पडला की माणसाचा माथा ठणकतो. तात्काळ निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष निर्माण होतो. स्तुतीने राग निर्माण झाला, निंदेने द्वेष निर्माण झाला. द्वेष क्रोधात बदलतो, क्रोधाने सारासार विचार नाहीसा होतो, सारासार विचारानं बुद्धी नष्ट होते, आणि बुद्धी नष्ट झाली, बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाच्या हातून गलिच्छ व्यवहार घडतो, हाणामारी होते, भांडणतंटा होतो, आणि त्यातून पाप जन्माला येतं. निंदापर शब्द ही हिंसा तर आहेच, पण निंदेतून काय काय घडले? हाणामारी घडली, पाप घडले. रागातून पुण्य आणि द्वेषातून पाप आहे. आणि म्हणून जागोजाग भगवंतांनी अर्जुनाला गीतेत बजावलंय की अर्जुना, हे राग द्वेष जर निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपुनच. परमार्थ करत असताना तू राग आणि द्वेष जिंकण्याचा प्रयत्न कर, तर तुझा परमार्थ सफल होईल. विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नासतील. मग राग द्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणच. विषयाचा त्याग कर. स्तुती केल्यानं आनंद, तुम्हाला आनंद होऊ नये, निंदा केल्यानं दुःख होत नाही. स्तुतीने तुम्हाला आनंद झाला तर निंदेने नक्कीच दुःख होईल. विषय भोगू नका. तुमची स्तुती कोणी केली, आनंद मानायचा नाही. तुमची निंदा लाख करू द्या कोणी, तुम्हाला दुःख होणार नाही. पण स्तुतीने गुदगुल्या झाल्या की निंदेने दुःख होणार. मी एक कहाणी या विषयाबद्दल बोलतोय, बाकीचे 4 सोडून देतो, विषयांतर होईल आणि पुढे चालतोय. आपला तो विषय नाही याचा, पण ओघानं आलाय म्हणून मी सांगायलो. स्तुतीने आनंदी होऊ नका, निंदेने दुःखी होणार नाही. याला म्हणतात विषयाचा त्याग. विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नासतील. विषयाचा त्याग केला की रागद्वेषाचा नाश, आणि रागद्वेषाचा नाश झाला की त्यातून पुण्य पापाचा नाश, आणि पुण्य पापाचा नाश झाला की संसार बंधनातून सुटका. विषय भोगले की राग द्वेष, रागातून पुण्य आणि द्वेषातून पाप, आणि पाप पुण्य म्हणलं की संसार बंधन आलंच. अगा कर्मे जे उरावे तैतीही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मरूपानं जर पाप पुण्य शिल्लक राहिलं तर त्याचा भोग घेण्यासाठी जन्म धरावाच लागतो. जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. आणि मग जोपर्यंत विषयाचा त्याग नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष लाभत नाही. कारण विषय भोगातून, अहंकारातून विषय भोग, विषय भोगातून रागद्वेष, आणि रागद्वेषातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन. आणि म्हणून अहंकार जागोजाग परमार्थ करताना हेच बजावले, अहंकाराचा त्याग करा, विषयाचा त्याग करा. का? त्यातून रागद्वेष जातील. रागद्वेष गेले की आपाप ब्रह्म साम्राज्य येईल. पाप पुण्य घडणार नाही, ब्रह्म साम्राज्य येईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. हे रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले. ब्रह्म साम्राज्य म्हणजे मोक्ष. मग तो भोगी सुख आपुले आपणच. विषयाचा त्याग करा, विषय भोगू नका, ते संसार बंधनात बांधतील. आणि समोरच्याची निंदा करणं म्हणजे विषय भोगणं. आपल्या वाणीनं समोरच्याची निंदा करू नका. निंदा केल्याने त्याचं खरडून पाप तर आपल्याकडे येईल का? येते निंदकापाशी अशेष ही पाप आहे. निंदा केल्याने त्याचं पाप तर आपल्याकडे येईलच, पण निंदेने हिंसा घडते, हिंसेने दोष लागतो, पाप लागतं, आपली अधोगती होते, आणि निंदेने भांडण तंटा उभा राहतो. म्हणून वाद उभा राहील, निंदेने वाद उभा राहतो. विरोधू वाद बळू हा आपला विषय होता. विरोधू वाद बळू. वाद का उभा राहतो समाजात किंवा घरात? कुणाची टिंगल केली, कुणाची निंदा केली, कुणाची अवहेलना केली, कुणाला वाचाळ बोललं, घाणेरडं बोललं, राग येईल असं बोललं, भडाभडा बोललं, शिव्या दिल्या, हे वाद बळू. वादाला बळ देणारी वाचिक भाषा ही हिंसा आहे, ही टाळा. विरोधू वाद बळू. प्राणी ताप डाळू. संताप येईल असं बोलणं, संताप, तळपायाची आग मस्तकाला जेल. प्राणी ताप ढाळू. बाप दारात बसलाय, आई चौकात चुली पुढे स्वयंपाक करती, आणि पोरग मध्ये ढाळजात बसले. जुना वाडा आहे, चिरबंदी हीच रचना असते. पुढे मिरगसैन वटा, मध्ये बोळ असते ढाळच, आणि माग चौक आणि वर वसरी असते. चौकात चूल पेटवली आईनी, आई चौकात चूल करते, पोरग ढाळ जाते,
आणि बाप दारात मिरगसण्यावर वाट्यावर. काय बोलतो मी? प्राणी ताप डाळू, संताप संताप येईल. बाप दारात, पोरग ढाळजात आणि माय चौकात स्वयंपाक करते. तेवढ्यात बाप पोरग मध्ये दोघांच्या. बाप दारातून आवाज देतो पोराला, ए पप्या तुझ्या माईला बोलव रे. पप्या जातो माईकडं. आई ते म्हणते, का रे बाबा तुला बोलवलंय? ते म्हणते, कुणी? तो म्हणतो, तुझ्या नवऱ्याने. कुणी? तुझ्या नवऱ्याने. आता तो काय खोटा बोलला का? तिचा नवराच आहे ना तो. ज्याने बोलवलंय तिचा नवराच आहे. सत्य आहे पण हे कटू आहे. सत्य पण कटू आहे. कोणी बोलवलंय? म्हणले तुझ्या नवऱ्याने. आई कपडाला हात लावते, म्हणली काय राक्षसाला जन्म घातला मी, ही अवलाद काय माझ्या पोटाला अवलाद आली. संताप संताप येतो. याला जळत्या लाकडाने हाणू का? याचं डोकं चुलीत घालू? काय घालू? अरे माझ्या बापाने बोललेलं म्हण, दादाने पप्पानी बोललेलं म्हण, पण तुला बोलले कोणी? तर तुझ्या नवऱ्याने. संताप येईल शिवानी. हिंसा टाळा. म्हणा ना, बाबांनी बोलवलं, तुझ्या नवऱ्याने बोलवले. सत्य बोलला पण कटू बोलला. हिंसा आहे. प्राणी ताप डाळू, उपहास छळू, वरमस्पर्श, उपहास, सातत्याने अपमान, सातत्याने अपमान. उपहास म्हणजे अपमान. पावलं पावले अपमान करायचा. खालीवर खालीवर. अगं 4 टारकाला नाही आणलेस बापाच्या घरून, काय दिमाग करायला लागलीस सासू सुनाला? 4 टारकाला नाही आणलेस बापाच्या घरून, आणले राजा रुस्तमासारखी दिमाग करायला लागलीस. हाय ते घे की निघून, काके पितळात. तुला कुठून आणू स्टीलचं? घरात सगळ्यात जास्त पाप कोण करत असेल तर सासू. टोपल्यानं पाप गोळा करते, टोपल्यानं. सुनाचा छळ करून, सुनाची निंदा करून, तिचा उपहास करून, खालीवर बोलून सगळ्यात जास्त पाप सासू करते. इथं सगळ्या सासव्यात मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो, पण ही हकीकत आहे. बरं या गावच्या सोडून, इथल्या लय चांगले आहेत, इथल्या लय चांगले आहेत बा. माझी गाडी बाहेर निघूस तर चांगले आहेत तुम्ही. विनाकारण छळ. सुनाला सेटल आणि स्थिर होऊच द्यायची नाही. सून नुसती अशी बेचैन करायची. उपहास छळू, खालीवर बोलायचं, खालीवर बोलायचं. पोरग परेशान. बायकोची जर बाजू धरली तर माय राखेलचा डबाच घेते. आता तुला माईची काय गरज राहिली की घेतली धडक, घेतलं तोंड सोडून. आता माईची काय गरज आहे? अरे माझ्या नाकातलं निघलं नाही ना अजून, तुझं टिंब टिंब नाकातलं निघलं नाही ना अजून, आता माईची काय गरज आहे? झाला ना बायकोचा. बरं बायकोची बाजू धरावी, धरणं माईच्याच पदराला, करणं तिच्या सोबतच संसार. कशाला आणलंस मला इथं? घालणं निघून. अरे त्या लेकाची अडकित्या सुपारी ना, अडकित्या सुपारी वैताग. ते नीट घाटसावळी गाठतं, ते नीट घाटसावळीला जातं, क्लब मध्ये बसतं आणि संध्याकाळी दारू पिऊन येतं. घाटसावळी कळाली ना, ते नीट घाटसावळीला जातं. इकडे तिकडे जात नाही, हिवऱ्या फिरायला नीट घाटसावळीला जातं आणि क्लब मध्ये बसतं दारू पितं. त्याची अडकित्या सुपारी. माय धराव बायकोला राग, बायको धराव माईला राग. कसा संसार करावा? म्हणून सासवानं मी सांगतो, लग्न झाल्यानंतर आपल्या मुलाची सगळ्यात प्रिय वस्तू काय असेल तर बायको असते. जरा कान उघडून ऐका. लग्न झाल्यानंतर आपल्या लेकाची सगळ्यात प्रिय वस्तू काय असते तर ती बायको असते. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी नाही. डॉक्टर मोठे बोलला तर मला हाना. हो, हे माऊली बोलतायत, हाणायचं का माऊलीला? आता ज्ञानोबा बोलतायत, ऐका बोळ्या. पहिली बाळ दसे आईबा हेची एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलवणी टाके. मग स्त्री भोगिता थावो, वार्धक्य लागे येऊ, मग तोची प्रेम भाव बाळकाशी आम्ही. फोडून दाखवतो म्हणजे तुमच्या डोक्यात जरा कुंडकाचं पाणी शिरल, प्रकाश पडेल तुम्हाला. पहिली बाळ दसे आई बा हेच एक पिसे. जन्मलेल्या बाळकाला 5 ते 10 वर्षापर्यंत एकच वेळ असतं, आई आई आई, बाबा बाबा बाबा. पहिली बाळ दसे आई बा हेच एक पिसे. त्याची सगळ्यात प्रिय वस्तू काय असेल 5-10 वर्षापर्यंत बाळकाची? तर फक्त आई आणि बाबा.
त्यातली त्यात आई जास्त. आई असो बाप असो, आई वडिलाचं वेड असतं बालपणात. पण हाच पप्या आता टोंगळा झाला, टोंगळा. हो, लग्न झालं, नानाबाई बोलले मग ते सरे काय पहिली बाळ दसे आईबा हेच एक पिसे ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके बायकोच्या गोऱ्या मास्कंडाला बोलतो. दानाबाराचे शब्द आहेत, माझे नाही. स्त्री मासे भुलोनी ठाके बायकोच्या गोऱ्या मास्कंडाला बोलतो. हा निसर्गाचा नियम आहे. आपला मुलगा आपल्या बायकोसाठी वेडा झाला, सुनासाठी, तो स्वतः होत नाही, देव त्याला वेडा करतो. निसर्गाचा नियम म्हणजे देवाचा नियम असतो. निसर्ग म्हणजे देव. आपला पोरगा जर लग्न झाल्यावर बायकोच्या पुढोपड करू लागला, डोक्यावर घेऊ लागला, सासूंनो विरोध करू नका, संसाराचं वाटोळ होईल. लेकाची अडकीत सुपारी होते, आत्महत्या करण्यापर्यंत प्रकरण जातं. कसं जगाव त्याला कळत नाही. पण निसर्गाचा नियम आहे, त्याला बायकोचं वेड लागतच. लहानपणी मायबापावर, तरुणपणात मायबापाचं उठतन बायकोवर जातं. बरे बायकोवर बी शेवटपर्यंत टिकत नाही. माऊली बोलतायत पुढे, मग स्त्री भोगिता थाओ. आता बायको भरपूर भोगली, तिचा माऊलीचे शब्द आहेत, माझे नाही. स्त्री भोगिता थाओ वार्धक्य लागे याओ. बायको भोगली, संसार केलाय भरपूर, त्या बायकोवरचं प्रेम उठतं. मग तेच प्रेम भाव बाळकाशी आणि ते बायकोवरचं प्रेम उठतं आणि अवलादीवर नातरुंडावर प्रेम जातं. म्हातारपणी बायकोवरचं उठतं. हा निसर्गाचा नियम आहे. लहानपणी आईवडिलावर प्रेम त्या मुलाचं, तरुणपणात बायकोवर आणि म्हातारपणी अवलादीवर आणि नातवावर. हा निसर्गाचा नियम आहे, देवाचा नियम आहे. याला तुम्ही आम्ही मोडू शकत नाहीत. म्हणून आपलं पोरग लग्न झाल्यावर जर बायकोसाठी येडं झालं तर सासवांनो अंग काढून घ्या. हो, पत्त्याची अडकीत सुपारी करू नका. ते घाटसावळीला जाईल. कशाला जाईल मला माहित नाही, पण घाटसावळीला जाईल. तिथं काहीतरी चालतंय मला माहिती आहे. हो, घाटसावळी फेमस आहे. ते पत्त्या चकल्यावर बसल, ते दारू पिईल आणि संसाराचं वाटोळ करेल. सुनाचा छळ करू नका. उपहास छळू, पावलं पावले उपहास, अपमानच. तिने किती चांगलं केलं असेल बदगिनी, येतय काय तिला ओळखे देऊ देऊ. ओळखे मलाही देतात, ओळखे देऊ देऊ असतं बायकाच. आणि टोपल्याने बायका पाप गोळा करतात. सासू सगळ्यात मोठी पापाची भागीदार असते कुटुंबामध्ये. हिंसा आहे, वाचिक हिंसा आहे. वाचिक हिंसेने पाप आणि पापाने नरकवास. आपल्या वाणीनं कुणालाही दुखवू नका. मग ती सून असो, न तर मुलगा असो, न तर समाजातील माणूस असो. आपल्या वाणीनं कुणाला दुखवणं ही वाचिक हिंसा आहे. हिंसेने पाप, पापाने अधोगती, नरकवास. सुनाचा छळ करू नका, उपहास करू नका, अपमान करू नका. विरोधू वादबळू प्राणी ताप ढाळू उपहास छळू वर्मस्पर्शू. आता सहावा वाणीचा दोष वर्मस्पर्शू. वर्माला झोंबल असं बोलायचं. वर्माला झोंबल, वीक पॉइंट पकडायचा. ए तिराळ्या, ए नाकट्या, ए फेगड्या, ए चिपड्या, ए डुचक्या, ए बुटक्या, ए वाळल्या. वर्मस्पर्शी. त्याचं काळीच कापाव. वर्मस्पर्शी, झोंबल असं बोलायचं. आता एखादा फेगडा आहे दैवाने, त्याचं व्यंग का काढता? ए फेगड्या, ए तिराळ्या, ए हेकण्या, ए डुचक्या, ए काळ्या, ए नकट्या. वर्मस्पर्श, वर्मस्पर्श दोष आहे, हिंसा आहे. विरोधू वादबळू प्राणी ताप ढाळू उपहास छळू वर्मस्पर्श. वर्माला झोंबल असं बोलू नका. शारीरिक अंगावर टीका करू नका. वाणीचा दोष आहे, हिंसा आहे. थोडं पुढे चला. आटू वेगो विंदाणू आशा शंका प्रतारणू. 7वा वाणीचा दोष आटू, हट्टाची वाणी. बाप गरीब आहे. बाप म्हणतो बीडला शिकायला चालला पोरा, मोबाईल पाहिजे ना, 1000 रुपयाचा घे आपला साधा, स्मार्टफोन नको. पण पोरगा म्हणतो नाही मला स्मार्टफोनच पाहिजे. स्मार्टफोन म्हणजे 12-15 हजाराचा. नाही मला 12 हजाराचाच पाहिजे. अरे बाप म्हणतो कर्ज काढावं लागेल, माझी ऐपत नाही, मी गरीब आहे, हेच 1000 रुपये कसे कसे द्यायलोय, घर मोडू का, कशाचा देऊ तुला 12 हजारचा मोबाईल? नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. बाप 12 हजारचा मोबाईल देतो. हट्ट, हट्ट करणं, हट्टाची वाणी. आटू, हट्ट करणं दोष आहे, पाप लागतं, हिंसा आहे, वाचिक हिंसा आहे. अरे 2000चा ड्रेस घे, नाही मला 5000चाच घ्यायचा आहे.
मला 5,000च पाहिजे. आपल्या वाणीनं समोरच्या पुढे हट्ट पकडणं दोष आहे. ज्ञानोबा बोलतात आटू. कधी हट्टाची वाणी करू नका, हट्ट टाका. आटू वेगू, वेगात बोलणं, आवेशात बोलणं, भरा 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 जेना ते खालीवर बोलणं. मूर्ख आहेस, नालायक आहेस, तुला काय कळतंय, पुरीची म्हातारी झालीस पण भाजीला मीठ किती घालावं कळत नाही, चल हो तिकडं, कर थोबाड काळ. बायकोने कोपऱ्यात जाऊन रडत बसावं. अरे मीठ कमी खाल्लं तर काय मारायला लागलास का तू? एखाद दिवशी भाजीला मीठ कमी पडलं, काय बिघडायला काय लागलं, पडलं असेल कमी, संयम असावा. पण मीठ कमी पडलं तर तळपायच्या आग मस्तकाला आणि बायकोची सारी कुळी काढायची. घाण घाण शिवाय देऊन दोष वाचिक हिंसा आहे. आटू वेगू, फाड 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 बोलायचं, वेगात बोलणं. विंदाणू, आटू वेगू विंदाणू. विंदान म्हणजे कपट, कपटाची वाणी दोष हिंसा आहे. वरून एक आतून एक, गोड गोड बोलायचं, बोलवायचं आणि कुठं तर नेऊन काटा काढायचा. वरून गोड गोड बोलायचं पण आत मळ ठेवायचा, गाठ ठेवायची, कुठं तर नेऊन काटा काढायचा. विंदाणू कपट. कौरवाच्या कुळाचा नाश जर कोणी केला असेल तर तो फक्त शकुनी मामाने. म्हणून एखाद्या मामानं जर भाच्याचं वाईट केलं तर त्याला एकच संबोधन आहे, हा शकुनी मामा. दुसऱ्या मामाचं संबोधन नाही त्याला. कंस मामा सुद्धा नाही, शकुनीच. कौरवाचं कुळ बुडवलं असेल कोणी तर शकुनी. त्यांनी शपथ खाल्ली. ज्यावेळेस गांधारीने धृतराष्ट्राला वरलं, लग्न केलं आणि पतिव्रता होती, माझ्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून मीही पाहणार नाही म्हणून तिने डोळ्याला पट्टी बांधली. त्यावेळेस शकुनीचा माथा ठणकला. शकुनी लग्नाला आडवा आला होता पण गांधारीने ऐकलं नाही. या आंधळ्या धृतराष्ट्रासोबत माझी बहिणी आंधळी झाली विनाकारण, मी हिचा वंश बुडेल असा शब्द, असा याचं राज्य बुडेल, वंश बुडेल ही शपथ खाल्ली होती शकुनीने. आणि म्हणून दुर्योधनाला हा शकुनी सारखा उपसत होता युद्धासाठी. दुर्योधनाने युद्ध केलं नसतं पण शकुनीने करायला लावलं. मनात कपट होतं. वरून गोड बोलायचं पण आतून कावा ठेवायचा. विंदान. हो हो, भाव अंतरे निराळा. वरून एक आतून एक. आटू वेगू विंदाणू, कपटात्मक वाणी. आटू वेगू विंदाणू. आशा शंका प्रतारण. आशल लावायचं, आशल लावायचं. मी तुम्हाला म्हणायचं या तुम्ही आता उठले, प्रवचन ऐकल्यानंतर माझी फार स्तुती केली, मला गुदगुल्या झाल्या, डॉक्टर साहेब डोळे तपास यावं, फुकट तपासतो, ऑपरेशन फुकट करतो या म्हणायचं. आणि तिथं आले की मी म्हणजे द्या 10,000. आशाला लावायचं आणि तिथं आले की म्हणजे द्या 10,000. एखाद्याने पुरीच्या लग्नाला पैसे मागितले 25,000, हो देतो म्हणायचं. आणि लग्न जवळ तो मागायला गेला, अरे आताच काल पुरीची फीस भरली रे, फीस भरून टाकली पोराची. आशाला लावायचं दोष वाचिक हिंसा. आटू वेगू विंदाणू आशा. आशाला लावणं आणि निराशा करणं वाणीचा दोष वाचिक हिंसा आहे. आशा शंका, शंका येईल असं बोलणं. एखाद्याच्या घरी जायचं, अति अमके अमकेची पोरगी काय सांगा, व चांदणी म्हणले चवळीची सेंग, गोरी पान शेलाटी पोरगी, व अशी पोरगी पाहायलाच मिळायचं नाही. करावं सोयर पण अशी पोरगी की चांदणीच चवळीची सेंग. मग ते भाळले, हो आपल्याला हीच पोरगी करायची. पण जाताना हळूच म्हणायचं, पण लय माणसं कडू झालेत बरं का, ते माणसं भाऊ लय कडू झालेत म्हणले, हो दगडाशिवाय तर हानीत नाहीत म्हणले. पोरगी चांदणी आहे पण माणसं लय कडू झालेत. आली की नाही मनात शंका, आता ती पोरगी करा वाटेल का, करा वाटेल का. सोन्याची सुरी पण वरात मार, पोरगी लय चांगली व पण मायबाप लय नालायक आहेत, दगडाशिवाय हानीत नाही, मग करायची कशाला. शंकायला असं बोल, कर म्हणला पण शंका पैदा केली, निघून गेला. वाणीचा दोष हिंसा आहे. आशा शंका प्रतारण. प्रतारणा म्हणजे फसवणे, समोरच्याला फसवणे, पावलं पावली फसवणं, खोटं बोलून. मी सहज विचारलं, मला घाटसावळीला जायचंय, रस्ता कोणीकडे, तर बोट इकडं खडकी याच्याकडं हिवऱ्याकडे करायचं. मला जायचंय घाटसावळीला पण बोट दाखायचं पहाडी हिवऱ्याकडे. प्रतारणा, फसवायचं. हे सगळे 12 वाणीचे दोष आहे, वाचिक हिंसा आहे. आणि या वाचिक हिंसेने मनुष्य पावली पावली पाप गोळा करतो आणि नरकाचा भागीदार होतो. पण ज्ञानावर मला जागा करतात की बाबांनो, कुणाचा खून करणं म्हणजेच हिंसा नव्हे. अरे ती तर हिंसा आहेच.
कोणाचा मर्डर करणं, खून करणं ही तर हिंसाच आहे. पण एवढ्यावर हिंसा थांबत नाही. आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं अशा कृती कराव्यात की ज्याच्यामुळे समोरच्याला सुख मिळेल, म्हणजे अहिंसा. आणि आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनाने अशा कृती केल्या की ज्याच्यामुळे समोरच्याला दुःख होईल, म्हणजे हिंसा. शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे राहते ते अहिंसे रूप जाण. असं बोलावं की समोरच्याला सुख होईल, असं वागावं की समोरच्याला सुख होईल, असं चिंतावं की समोरच्याला सुख होईल, ही अहिंसा आहे. असं बोललात की समोरच्याचं काळीच करपल, असं वागलात की समोरच्याला दुःख होईल, असं चिंतिलं की त्याला दुःख होईल. आपल्या कुठल्याही कृतीतून समोरच्याला दुःखी करणं ही हिंसा आहे. केवळ खून करणं हीच हिंसा नाही. कुठल्याही कृतीतून समोरच्याला दुखावणं, वाचिक, कायिक आणि मानसिक, ही हिंसा आहे. ही हिंसा टाळा. ही हिंसा टाळा. हिंसेतून पाप, पापातून अधोगती. अहिंसेतून पुण्य आणि पुण्यातून देवदर्शन. मग आता ही अहिंसा मानवी जीवनात आणायची कशी? ही आपोआप तर येणार नाही. अहिंसा म्हणजे समोरच्या माणसाला आपल्या कृतीतून सुख देणे म्हणजे अहिंसा. आता ही अहिंसा आपल्या जीवनात आणायची कशी? तर ज्ञानोबा बोलतायत, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही फक्त दयेच्याच पोटी जन्म घेते. माझं वाक्य पुन्हा एकदा सकारात्मक. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही फक्त दयेच्याच पोटी जन्म घेते. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. प्रत्येक सद्गुण हा दयेच्या पोटी घेतो, जन्म घेतो. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे सर्व सद्गुण आहेत. आणि या सर्व सद्गुणांची जननी काय असेल तर दया आहे. अहिंसा ही सद्गुण आहे. आणि म्हणून आजच्या विषयाच्या संदर्भानं अहिंसा सद्गुण आहे. आणि ही अहिंसा जर कुणाच्या पोटी जन्म घेत असेल तर फक्त आणि फक्त दयेच्या. आता प्रश्न असा उभा राहतो की अहिंसा ही जर दयेच्या पोटी जन्म घेते तर ही दया कुणाच्या पोटी घेते? याचं उत्तर तुकोबाराय बोलतायत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, त्याचे घरी, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया त्याच्याच जीवनात अहिंसा. आणि मग तुम्हाला हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ अहिंसा वास करते, पर्यायाने हरिनामाजवळच अहिंसा वास करते, हा भाग समजावून घ्या. पुन्हा बोलतो, हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी अहिंसा. तर पर्यायाने हरिनामाच्याच पोटी अहिंसेने जन्म घेतला. तर अहिंसेचा जन्म जर कुठं होत असेल तर फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाच्या पोटी. हरिनाम हेच दयेच्या निर्मितीसाठी कारण आहे. आणि मग हरिनाम हेच अहिंसेच्या निर्मितीसाठी कारण आहे. आणि मग हीच अहिंसा जर आपल्या घरात यावी, आपल्या जीवनात यावी असं वाटत असेल तर घरातील प्रत्येक कुटुंबियांनी हरिनाम जपणं आवश्यक आहे. घरात जर हरिनाम नसेल तर घरात नुसता गदारोळ असतो, लाथाचा चेंडू असतो, कुणी कुणाच्या ऐकण्यात नसतंय. कौटुंबिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी माणसाच्या परमार्थिक जाणीवा विकसित करणं अतिशय आवश्यक आहे. माझं वाक्य पुन्हा ऐका. कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी माणसाच्या परमार्थिक जाणीवा विकसित करणं अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत परमार्थिक जाणीवा विकसित होत नाहीत तोपर्यंत मुखात हरिनाम येत नाही. हरिनाम मुखात येत नाही तोपर्यंत जीवनात, हृदयात अहिंसा येत नाही. आणि जोपर्यंत अहिंसा नाही तोपर्यंत घरात सुख शांती नाहीये. सासू हरिनाम घेते, मनामध्ये अहिंसा आहे, हृदयात अहिंसा आहे. सुनेला चुकूनही तोंड टाकून बोलणार नाही. सुनेला गोडच बोलेल, कारण अहिंसा कधी कुणाला वाईट बोलत नाही. अहिंसेचा स्वभाव आहे
समोरच्याला सुख देणं, आणि हिंसेचा स्वभाव आहे समोरच्याला दुःख देणं. मुखात हरिनाम नाही, हृदयात हिंसा असेल, अहिंसा नाही हिंसा असेल. हिंसा असेल सासू सुनेला तोंड टाकून बोलणारच, घरात वाद उभा राहणार. सासू रामनाम जपते, हृदयात अहिंसा असेल, अहिंसा आली राहिली मनात आणि जीवनात, किती समोरच्याला गोडच बोलणार. तिला सुनातही लेख दिसणार, सुनातही लेख दिसणार. सून चुकली तरी तिला माफ करणार. अहिंसा समोरच्याला वाईट बोलत नाही. जीवनात अहिंसा आणायची असेल तर मुखात हरिनाम आणा, तरच अहिंसा येईल. सगळ्यांना जर हरिनाम जपलं तर सगळे एकमेकाशी असे वागतील घरात की आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुख देतील. समोरच्याला सुख दिलं प्रत्येकाला तर पूर्ण कुटुंब सुखी होईल. मुखात हरिनाम सगळ्या फॅमिली मेंबरच्या, सगळ्याच्या हृदयात अहिंसा. अहिंसा आली राहिली की आपली प्रत्येक कृती अशी असते की समोरच्याला सुख व्हावं, सगळे सुखी होतील असं आपण वागू. कुटुंबीय घरात सुख शांती येईल, अख्खं कुटुंब सुखी होईल. गावातल्या सगळ्या कुटुंबाने हरिनाम जपलं, सगळ्याच्या हृदयात अहिंसा, सगळं गाव सुखी होईल. हळूहळू जिल्हा सुखी होईल, प्रांत सुखी होईल, देश सुखी होईल, जग सुखी होईल. समाजात जर सुखाचा आणि गुणगोविंदाचं वातावरण आणायचं असेल समाजात आणि कुटुंबात, तर तुम्हाला मुखामध्ये रामनाम धारण करावं लागेल. कारण फक्त रामनामा जवळच दया आणि दये जवळच अहिंसा, इतरत्र ती वासच करू शकत नाही. आणि मुखात रामनाम नाही तर हृदयात दया नाही, हृदयात दया नाही तर जीवनात अहिंसा नाही, आणि जीवनात अहिंसा नाही हिंसा आहे तर घरात नुसता गदारोळ भांडणच. माणसात माणूस राहत नाही, नुसता भांडण तंडा, अवदासा पीठ काढतात, काहीच बसर येत नाही. हमेशा त्या घर भिकालाच लागलेलं असते. भिकाल तिथं लक्ष्मीच ठरत नाही, लक्ष्मीच नांदत नाही, वादच वाद. मग मला सांगा, हरिनामानं जर घरामध्ये सुख शांती येत असेल, वाद होत नसेल, सुख शांती येते, तर या सुख शांतीची गरज फक्त धोत्रावाल्यालाच आहे, पॅन्टीवाल्याला नाही का? पॅन्टीवाल्याला वाटतं की माझ्या घरात भांडण तंडा असावं, सुख नसावं. फक्त धोत्रावाल्यालाच वाटतं का माझ्या घरात सुख शांती असावी, पॅन्टीवाल्याला वाटत नाही का? फक्त माळकऱ्यालाच वाटतं की माझ्या घरात सुख शांती असावी, आणि माळ न घालण्याला वाटतं माझ्या घरात सुख शांती नसावी. सगळ्यालाच वाटतं ना सुख शांती असावी. मग परमार्थाची आणि ज्ञानेश्वरची गरज फक्त धोत्रावाल्यालाच आहे का पॅन्टीवाल्याला सुद्धा आहे? पॅन्टीवाले म्हणतात गटार माळे, कशाची ज्ञानेश्वरी, कशाचा परमार्थ. अलग लक्षामध्ये हेतू परस्पर कथेत येण्याचं टाळणं, कुठंतरी इकडं तिकडं जाऊन बसणं, भगवंताचं नाम कानार न पडू देणं. ठीक आहे, पाप आडवायचं, तुका म्हणे नाड पाप टाके ही ताड, मान्य मान्य, पदरी पुण्य लागते तेव्हा हरिकथा श्रवण करायला मिळते. पण एकच प्रश्न आहे की ज्ञानावराची ज्ञानेश्वरी फक्त धोत्रावाल्यासाठीच आहे, पॅन्टीवाल्यासाठी नाही, हा जो लोकांचा विचार आहे. मग पॅन्टीवाल्याला घरात सुख शांती नकोय का? साधं गणित आहे, मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात अहिंसा, आणि घरात अहिंसा तर सुख शांती. सुख शांती कोणाला नकोय? सगळ्याला हवी. म्हणून जीवन सुखी व्हावं, घर सुखी व्हावं, गाव सुखी व्हावं, जिल्हा सुखी व्हावं, प्रांत सुखी व्हावा, देश सुखी व्हावा, जग सुखी व्हावं असं वाटत असेल तर बहुसंख्येने तुम्हा आम्हाला सगळ्यांना परमार्थात यावं लागेल आणि हरिनाम जपावं लागेल. कारण हरिनामाच्या पोटीच दया आणि दयेच्या पोटीच अहिंसा जन्म घेते, आणि अहिंसा असेल तरच तुम्ही समोरच्याला सुख देऊ शकता आणि कुटुंबात सुख शांती नांदते. हे समीकरण आहे. आणि म्हणून परमार्थात या, म्हणून हरिनामात या, हरिभजनात या. हातात तलवार धरली म्हणजे मनुष्य हिंसक आहे असं दिसतं, पण तलवार जर टाकली तर मनुष्य अहिंसावादी झालाच असा त्याचा अर्थ होत नाही. काय बोललो मी? हातात तलवार धरली तर मनुष्य हिंसक आहे दिसून येतच, पण तलवार टाकली म्हणजे अहिंसावादी झालाच असा त्याचा अर्थ आहे का? कारण अहिंसा हा मनाचा धर्म आहे. अहिंसा ही बाह्यकृती नसून ही मानसिक कृती आहे. अहिंसा मनात निर्माण व्हावी तेव्हा ती इंद्रियाच्या कृतीतून बाहेर निघते.
म्हणून ज्ञानोबा बोलतात, मनोनी साचोकारे मनी अहिंसा थावे थोरे, जैसी पिकली धृती आदरे बोभात निघे. आधी मनात अहिंसा स्थापन व्हावी म्हणून साचोकारे मनी अहिंसा थावे थोरे. मनात अहिंसा थांबावी, थोरे म्हणजे भरपूर. मग काय होईल? मनामध्ये अहिंसा निर्माण झाली, हरिनाम घेतलं, हरिनामाच्या पोटी दया, मन हीच दया इंद्रियाच्या ठिकाणी नेऊन ठेवतं आणि मन याच दयेच्या माध्यमातून या इंद्रियातून अहिंसेला जन्म देतं आणि मग इंद्रिय आपल्या कृतीतून अहिंसा प्रकट करत असतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की तैसे दयाळुत्व आपले मने हातापाया आणले, मग ते प्रगट केले अहिंसे. ते कशी प्रगट झाली अहिंसा? आजची भवी कशी प्रगट झाली? दयाळुत्व आपले मने हातापाया आणले, मग ते उपजविले अहिंसे. ते हरिनाम मुखात हृदयात दया, मनात दया. मन हीच दया उचलतं आणि इंद्रियात नेऊन ठेवतं आणि मनच या दयेतून इंद्रियामार्फत अहिंसेला जन्म देतं आणि इंद्रियाच्या कृतीतून अहिंसा प्रकट होते आणि या अहिंसेतून पुढेच तुम्ही समोरच्याला सुख देता. तुमचा प्रत्येक इंद्रिय सुखाची कृती करेल. हात उठला आशीर्वाद देण्यासाठी, कृपा करण्यासाठी, दान करण्यासाठी. डोळा फेकला प्रेमळ नजर, वाणीतून शब्द निघाला माधुर्यच, गोडच. आवडी वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी, मग तेची वाचा दिठी करासी. मनात जी वृत्ती असेल, बरोबर बोलतात, आवडी वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी, मग त्याची वाचा दिठी करासी. मनामध्ये जी वृत्ती आहे ती डोळा, वाचा आणि हातातून प्रकट होते. मनामध्ये अहिंसा वृत्ती आहे, हात उठला आशीर्वाद द्यायला, प्रेम करायला, डोळ्यांनी पाहिलं प्रेमळ नजर, वाचा माधुर्यच, गोडच शब्द, पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे आधी कृपा. हो, मनामध्ये अहिंसा असावी तर मनुष्याची नजर ही प्रेमळ असेल. हात उठला आशीर्वाद देण्यासाठी, वाणीतून बोलला गोडच बोलेल, आधी शब्द पुन्हा येतील, आधी 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 हास्य करेल. अहिंसावादी मनुष्य कसा असतो? शब्द पाठी अवतरे आधी कृपा, आधी हसेल, स्मित हास्य करेल, डोक्याला हात ठेवील, कुरवाळेल आणि मग पुन्हा बोलेल कधी आला आपण, बरे आहात का, या बसा. शब्द पाठी अवतरे आधी कृपा, आधी तुमच्यावर तो कृपा, पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे. पुढं प्रेम पळताना अक्षर मागून येतात. अहिंसा असेल तर आधी हसेल, चेहरा हसरा करेल, तुम्हाला कुरवाळेल आणि मग बोलेल बरे आहात का आपण. ही अहिंसा आहे. आणि हिंसा असेल तर कवाला रे, काय चाललंय तुझं, बरं आहे का रे, आधी शब्द पुन्हा प्रेम किंवा किंवा प्रेम नाही. आणि अहिंसा असेल तर पुढा स्नेह पाजरे, बरोबर आहे, पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे आधी कृपा शब्द मागून. ही अहिंसा आहे. मनामध्ये अहिंसा असावी. आवडी वृत्ती क्रीटी आधी मनोनी उठी, मग त्याची वाचा दिठी करासी. मनात अहिंसा आहे ती डोळ्यातून, हातातून आणि वाणीतून प्रकट होईल. वाणी गोडच बोलेल, हात कृपाच करतील, डोळ्याने प्रेमच नजर येईल. आणि मनात जर हिंसा असेल, हात उठला तर मारायसाठीच उठेल, डोळा फाडूनच बघेल, तिरस्कारानच बघेल, वाणी बोलली तर शिव्याच घालील. आवडी वृत्ती, जी वृत्ती आहे, हिंसा असेल घाणेरडी क्रिया घडेल, अहिंसा असेल चांगली क्रिया घडेल. म्हणून अहिंसा मनात आधी स्थापन व्हावी. जमिनीत जसं बी पेरावं तसा वृक्षवर उभा राहतो, तसं मनात जी वृत्ती असेल तशी क्रिया इंद्रियातून प्रकट होत असते. कारण इंद्रियाच्या कृतीला मन हे मूळ असतं. मन ह्या इंद्रियाच्या दारात उभा राहतं आणि इंद्रियाला आवाज देतं. तसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिया भावा, हेची राहटे अगवाद्वारी ये, म्हणून जे वेळी जैसे आत होऊन असे बाहेर येत तसे व्यापार रूपे. ज्ञानोबा आहे, मन इंद्रियाच्या दारात उभा राहताना इंद्रियांना आवाज देता म्हणता या, यांना विषयात ढकलताना आपण मजा मारतो. म्हणून अहिंसा मनात उत्पन्न व्हावी, मग ती इंद्रियाच्या कृतीतून प्रकट होते. जर मनातच अहिंसा नसेल, जसं जमिनीत पेरलंच नाही तर अंकुरवर येईल का, तसं मनात अहिंसाच नाही तर कृतीतून प्रकट होईल का. आडात नसेल तर पोहऱ्यात येईल का, आडात असेल तर पोहऱ्यात येईल, मनात असेल तर कृतीत येईल. मनात नसेल तर कृतीत येणार नाही. यालाच आपण म्हणतो आडात नसेल तर पोहऱ्यात येणार नाही.
जमिनीत पेरलं तर अंकुर येईल. मनात अहिंसा असेल तर ती कृतीतून येईल, वाणीच्या, डोळ्याच्या आणि हाताच्या. आणि म्हणून ज्ञानोबराय या अहिंसेला संपत्ती म्हणतात. ज्ञानोबरायांनी अहिंसेला काय बोलले? संपत्ती. म्हणून त्याची इंद्रिय संपदा वेचिता ही उदावादा, अहिंसेचा धंदा करीत आहात. ज्ञानोबराय काय शब्द प्रयोग आहे? वेचिता ही उदावादा, अहिंसेचा धंदा करीत आहात. मनामध्ये अहिंसा निर्माण, मुखामध्ये हरिनाम तर मनामध्ये अहिंसा. अहिंसा ही संपत्ती आहे, इंद्रियतेची संपत्ती. वेचिता ही इंद्रियतेची संपदा वेचिता ही उदावादा, अहिंसेचा धंदा करीत आहे ते. मनामध्ये, मुखामध्ये हरिनाम, मनामध्ये अहिंसा, अहिंसेचा पूर. मग मन हीच अहिंसा उचलतं आणि इंद्रियात नेऊन मांडतं आणि इंद्रियाला आदेश देतं की अहिंसा ही संपत्ती आहे, हिला तुम्ही लुटा आणि वाटेल तशी खर्च करा. पोरांनी बापाला 10,000 रुपये दिले आणि पोरांनी वाटेल तसे खर्च केले, त्याचा उदामादा केला. घरी बाप काय म्हणतो, अरे तू त्या पैशाचा उदामादा केलास, तुला याच्यासाठी दिलतं का मी? उधळले कशात बी, उदामादा केला. ज्ञानोबराय बोलतायत वेचिता ही उदावादा. हो, इंद्रियतेची संपदा वेचिता ही उदावादा. या अहिंसा रूपी संपत्तीचा इंद्रियाने तुम्ही उदामादा करा, असं मन इंद्रियाला आदेश देतं. मुखात हरिनाम, इंद्रियात, मनात अहिंसा. ही अहिंसा रूपी संपत्ती मन उचलतं, इंद्रियात मांडतं आणि इंद्रिय वाटेल तसा या अहिंसा रूपी संपत्तीचा बाजार करतात, व्यापार करतात. इंद्रिय वाटेल तशी खर्च करतात. यातून एकच अर्थ निघतो की इंद्रियाच्या कृतीतून अहिंसा प्रकट होते. ही अहिंसा कधी संपतच नाही. समुद्राच्या, ज्ञानोबराय उदाहरण देतात, समुद्राच्या बाजूला खड्डे असतात ज्याला खाडी म्हणतात. त्या खाडीतलं पाणी कधी संपत नाही. त्या समुद्रापासून दूर असते खाडी, खड्डे, पण ते गच्च भरले असतात सदैव. कारण दर पौर्णिमेला समुद्राला भरती येते. समुद्राला भरती आली की समुद्र उफाळून येतो, त्या खड्ड्यात जातो, ते खड्डे भरून टाकतो. महिन्याभरात ते आटायला लागतात, पुन्हा दुसऱ्या महिन्यात भरती येते, पौर्णिमेला पुन्हा खड्डे भरतात. त्या खाडीतलं, खड्ड्यातलं पाणी कधीच संपत नाही. का? समुद्राला भरती येते. तसं मनामध्ये अहिंसेची भरती आली की इंद्रियातील अहिंसा रूपी संपत्ती कधी संपतच नाही. का? आता मुखात हरिनाम धारण केलंय. हरिनाम ही भट्टी आहे आणि या भट्टीतून, हरिनाम रूपी भट्टीतून अहिंसा मनात तयार होते. आणि जसं समुद्र आपल्या पाण्याने खाड्या सातत्याने भरतो, तसं हरिनाम हे मन अहिंसेने सातत्याने भरतं आणि मन ही अहिंसा रूपी संपत्ती इंद्रियानं वाटतं आणि करा म्हणतं खर्च. तात्पर्य असा मनुष्य, नामधारक मनुष्य की ज्या मनाने ही अहिंसा रूपी संपत्ती इंद्रियात ठेवली, ही सगळी इंद्रिय अहिंसा रूपी कृत्य करतात. त्यांच्याकडून एकही दुष्कृत्य घडत नाही. आणि म्हणून परमार्थात या, हरिनामात या. तर मुखात, जर मुखात हरिनाम तर हृदयात अहिंसा, हृदयात अहिंसा, तर ती अहिंसा हेच हृदय मन इंद्रियात ठेवील आणि इंद्रियाच्या प्रत्येक कृतीतून अहिंसा प्रकट होईल आणि समाजात, घरात सुख शांतीचं वातावरण येईल. आणि म्हणून लहान थोर सर्वांनी परमार्थात यावं. आपल्या लहान लहान मुलांना लहानपणीच हरिनामाचं बाळकडू पाजवावं. शाळेत हरिनामाची शिबिरं घ्यावीत. मुलांच्या एका हातात विज्ञान दिलं तर दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरी द्यावी. सप्ताह चालू असेल तर गावातलं सगळं 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 काम बंद ठेवा. सप्ताह खावत सगळ्यांनी की मी 8 दिवस कुठं जाणार नाही. सगळ्यांनी हरिभजनात, हरिसप्ताहात यावं. 8 दिवस इथंच भाकरी खाव्यात, घरी चुलच पेटू नये. मी बरीचशी गावं पाहिली की त्या गावात 8 दिवस चूल पेटत नाही. इथं जवळच केसापुरी परभणी नावाचं गाव आहे. मी जात असतो त्या प्रवचनाला त्या सप्ताहात. 8 दिवस चूल बंद असते. 8 दिवस सगळ्या गावाने सप्ताहातच येऊन खायचं बेसन भाकर, जे काही स्वयंपाक असेल ते, चूल बंद. भाकरी जर घरच्या बंद झाल्या तर माणसाला जेवायला सप्त्यातच जेवायला लागलं. सोपी आयडिया की नाही माणसं गोळा करायची. भूक लागली, नाश्ता करायचा, कुठं जाईल, काय पळतोय बाहेर. दुपारी भूक लागली, आला जेवायला, संध्याकाळी आला, कंपल्सरी हाजरी लावावी लागते. सुंदर आयडिया काढली त्यांनी. पुढच्या वर्षी हे करा, चुलबंद देवळा. इथं बायकांनी येऊन भाकरी करायच्या. आपल्या घरचं पीठ आणायचं, रोज लागतं तेवढं, इथं भाकरी, इथं कोरड्या असतात आणि सगळ्यांनी इथं जेवायचं. याच्यापेक्षा 5 पट मांडव पुढच्या वर्षी वाढावा लागेल. बसायला जागा पुरणार नाही.
बहुसंख्येने या, लहान थोर या. एका गावात लहान लहान पोरांनी सप्ताह केला. म्हातारे माणसं जाईनातच तिकडं. जाऊ द्या म्हणले, कार्ट्याने केलाय, कार्ट्याने केलाय, आपलं काय काम आहे तिकडं. अरे कार्ट्याने केलाय, अरे कार्ट्याने केला, आनंद आहे ना. प्रल्हाद कोण होता? कार्टच होता ना. भक्त प्रल्हाद कधी भक्तीला लागला? कार्टच होता 5 वर्षाचं. कार्ट्याने केलं म्हणू नका, उलट कार्ट्याला याच्यात घ्या. अहो इथं सगळ्या कुचक्या नोटा दिसतात, चिल्लर दिसते, कोऱ्या नोटा कुठे तिथं? मला नाहीत पाहिजे कोऱ्या नोटा, मी दृष्टांत द्यायलोय. इथं कुचक्या नोटा आहेत म्हणजे म्हातारे माणसं आहेत, इथं चिल्लर आहे म्हणजे बारके पोर आहेत, आई सोबत आलेले. कोऱ्या नोटा म्हणजे तरुण कॉलेजचा युवक कुठे इथं आहे? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुकोबार आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. इथं कॉलेजची मुलं असावीत, तरुण मुलांना परमार्थ करा. अर्ध्या 16 वर्षाच्या तरुण बांड ज्ञानाने ज्ञानेश्वरी लिहिली, ती कॉलेजच्या मुलांना वाचावी, म्हाताऱ्यांना नाही. म्हाताऱ्यांना तर वाचावी, पण तरण्या पोराने परमार्थ करावं. का ज्ञानेश्वरी तरण्या पोरानं लिहिली आहे, 16 वर्षाच्या पोराने लिहिली. 61 उलटली, 16चा आकडा फिरवा, 61 उलटली, तरी आम्ही ज्ञानेश्वरीला हात लावत नाही. दुर्भाग्य या देशाचं. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती, आणि त्याहीवरी जो परमार्थी तयाचा वशवर्ती मी परमात्मा. माणसाचं सर्वात मोठं परमभाग्य काय असेल तर भारत देशात जन्म मिळणं. हे नाथ बोलतात, भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती. या जगात भारत देशात जन्म मिळणं ही परमभाग्याची संपत्ती. का? इथं सावळ परब्रह्म कृष्ण खेळून गेलाय, आणि त्यावरही जो परमार्थी असेल तर त्याचा वशवर्ती मी परमात्मा, मी त्याच्या ताब्यात राहतो. हा शब्द दिलाय भागवतामध्ये कृष्ण परमात्म्याने, नाथ लिहितात. म्हणून बहुसंख्येने परमार्थात या. आणि म्हणून मी बोलून गेलो की माणसाच्या कौटुंबिक आणि सामाजिक उन्नतीसाठी परमार्थिक जाणीवा जागृत करणं आवश्यक आहे. जर मनुष्य नामधारक नसेल, भक्तीमध्ये रत नसेल, परमार्थात वावरत नसेल, हरिभजनात हरिसप्ताहात येत नसेल, नामाला विन्मुख असेल, तर त्याच्या हृदयात दया नसते आणि अहिंसा नसते. आणि दया नसलेला आणि अहिंसा नसलेला मनुष्य त्याच्या आतला राक्षस उफाळून बाहेर येतो. तो तमोगुणी वृत्तीचा असतो. आणि तमोगुण माणसाची एक खासियत आहे. नरवरा बोलले, अनेक हे एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. हरिभक्तीला विन्मुख असलेल्या माणसाचं प्रमुख लक्षण असं असतंय की वाईट केल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो, अर्थात भगवंताच्या भक्तीपासून दूर असतो. भगवंताच्या भक्तीत रत असेल मनुष्य. बघा तुम्ही, 2 माणसाची मारामारी लागली, भक्त आहे, नामधारक आहे, सात्विक आहे, मारामारी लागली, सात्विक मनुष्य मध्ये घुसेल, मारू नका, सोड, हाणू नको, मरल ते, मरल, सोड सोड सोड. ते हाणणारा म्हणे तुला काय करायचं रे, त्याला एक ठोका टाकेल. ते म्हणे हाण मला, पण त्याला मारू नको, सोड सोड, भांडण सोडेल. नामधारक मध्ये पडेल, भांडण सोडेल, प्रसंग एक ठोका खाईल पण भांडण सोडण्याचा प्रयत्न करेल. रजोगुणी भांडण लागले, लांबून मजा बघल, खेळू खेळू दे, आपल्याला काय करायचंय, मग मरू नाही जगू, लांब उभा राहील, मजा बघल, लांबून नुसती मजा बघल. आणि तमोगुणी तिकडे ठोका पडला की हा उडी मारेल, हान हान बदाड, अरे हाताने काय हाणतो, काठीने हान हान. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. रात्री जागल्यानं घोबडाला जसा आनंद होतो, सगळं जग झोपतं, एक तर घोबड जागतं. अंधाराने कुणाला आनंद होतो का? दिवस मावळा नको वाटतो. अंधाराने कुणाला आनंद होत नाही, एकटं घोबड आहे ज्याला आनंद होतो. तसं दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो, भगवंताच्या नामापासून दूर असतो. ही त्याची ओळख आहे. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. आणि म्हणून ही नामापासून विन्मुख असलेली माणसं दयाहीन असतात, अहिंसाहीन असतात, हिंसक असतात. आणि याची प्रचिती येत आहे. हा भ्रष्टाचार, हा दहशतवाद, हे बॉम्ब हल्ले, याचीच एक प्रचिती, याचंच एक फळ आहे. आणि म्हणून कौटुंबिक स्वास्थ्यासाठी, समाजाच्या स्वास्थ्यासाठी परमार्थिक जाणीवा जागृत करणं अतिशय गरजेचं आहे. मी शिकलेला आहे, मी शहाणा आहे, मी येडा आहे, याचा संबंध नाहीये.
ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात नीती रीती माणुसकी इमानदारी हे सद्गुण वास करतात. सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा. आणि म्हणून समाजात सुख शांती नांदावी असं वाटत असेल तर प्रत्येकानं बहुसंख्येनं नामधारक बनावं. नामाच्या बळावर तुमच्या हृदयात दया येईल आणि दयेच्या बळावर तुमच्या जीवनात अहिंसा येईल. जीवनात अहिंसा आली रे आली की तुमचं कौटुंबिक वातावरण सुखी होईल. तुम्ही अशाच कृती कराल की त्या कृतीतून समोरच्याला सुख होईल. कौटुंबिक वातावरणात सुख येईल, शांती नांदेल, पदरात पुण्य पडेल अहिंसेमुळे आणि परमात्म्याची प्राप्ती सुलभ होईल. आणि म्हणून हरिभक्तीत या, नामस्मरणात या. हरिभक्तीने दया आणि दयेतून अहिंसा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की मुखात नाम तर हृदयात दया, मनात दया. मन हीच दया उचलतं आणि इंद्रियात नेऊन मांडतं आणि या दयेच्या मार्फतच मन स्वतः अहिंसेला जन्म देतं आणि मग त्या इंद्रियामार्फत सर्व चांगल्याच क्रिया प्रकट होतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले तैसे दयाळुत्व आपले मने हातापाय आणले मग ते तर उपजविले अहिंसे ते. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे